Let's begin with previous year questions of oscillation. We have first question. A string is under tension of 180 newtons and mass per unit length is given 2 into 10 power minus 3 kg per meter. It produces two consecutive resonant frequencies with a tuning fork which are 375 Hz and 450 Hz. They are asking mass of the string is. काय काढायचं बेटा आपल्याला? ठीक. पहा तिथे काय म्हणतात आपल्याला? विषय कोणाचा आहे बेटा? स्ट्रिंगचा. तुमच्या लक्षात आलं असेल स्टेशनरी वेव्स मध्ये दोनच प्रकारचे ऑब्जेक्ट आहेत, स्ट्रिंग आणि पाईप. आणि पाईप दोन प्रकारचे आहेत, ओपन आणि क्लोज्ड. आपल्याला डिटेक्ट झालं स्ट्रिंग. सो सीटचा कोणताही क्वेश्चन असू द्या, द व्हेरी बेसिक थिंग इज व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बोल बेटा. एफ इज इक्वल टू, बोला पटकन. स्ट्रिंगचा फॉर्म्युला 1/2L अंडर रूट व्हॉट इज म्यू linear mass density किंवा linear density of a string which is mass upon length. हा फॉर्म्युला आहे. ते म्हणतायत का काय पहा की त्या स्ट्रिंगचं तुम्ही मास काढा. बरोबर आहे. आता स्ट्रिंगचं मास तर मला काढायचं आहे, पण दिलेलं काय पहा, टेन्शन दिलंय 180 न्यूटन्स, म्यू दिलेला आहे. सो ज्या गोष्टी दिल्या त्या आपण एकदा लिहून घेऊ. चला, टी दिलाय आपल्याला. किती दिला बेटा? 180 न्यूटन. आणखी काय म्हणतायत? मास पर युनिट लेंथ म्हणजे काय दिला रे बेटा? म्यू 2 मल्टिप्लाय बाय 10 power minus 3 kg per meter. It has produced two consecutive resonant frequencies. मी तुम्हाला कॉन्सेप्ट ऑफ रेझोनंट फ्रिक्वेन्सी शिकवलेली आहे. व्हॉट इज मीन बाय रेझोनंट फ्रिक्वेन्सी? When external frequency matches with the natural frequency of the body and the body vibrates with maximum amplitude. बरोबर आहे नाही? आपण एक ओपन पाईप घेतो, स्टेशनरी वेव्स काढताना. अरे क्लोज पाईप असून येतं ओपन, हा एंड क्लोज आहे आणि हा एंड ओपन आहे. इकडे काय घेतो आपण? अँटी नोड. इकडे काय घेतो? नोड. आणि मग काय होतं बेटा? λ/4. हे सगळ्यांना माहिती आहे. बरोबर नाही? बॉडी व्हायब्रेट्स विथ मॅक्सिमम अँप्लिट्यूड. सो ही कन्सेप्ट झाली रेझोनंट फ्रिक्वेन्सीची. कन्झिक्युटिव्ह रेझोनंट फ्रिक्वेन्सी किती दिल्या? 375 आणि 450. ह्या कन्झिक्युटिव्ह फ्रिक्वेन्सीज आहे. नीट आठवा. पाईप आणि स्ट्रिंग. स्ट्रिंगच्या बाबतीत काय रे बेटा? ओव्हरटोन्स कसे असतात? एका पाठोपाठ एक. बरोबर आहे की नाही? मग एका पाठोपाठ एक फ्रिक्वेन्सी, इथं फरक कितीचा आहे बेटा? एकाचा. म्हणजे दोघींमधला जो फरक आहे तीच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. डोक्यात घुसलं का नाही? ठीक आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी भेटून जाईल ना आपल्याला. सो हाऊ शुड वी फाइंड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? डिफरन्स ऑफ टू रेझोनंट फ्रिक्वेन्सीज. मग 375 आणि 450 किती फरक यांच्यामध्ये? 70 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी भेटली. चला पुढे. मास ऑफ द स्ट्रिंग काढा म्हटले आपल्याला. आता बालमित्रांनो, आपला फॉर्म्युला पहा. आपल्याकडे एफ आहे, त्याच्यानंतर टी आहे, म्यू आहे. मग अगोदर कोण निघेल मला? लेंथ. आणि मग म्यू इज इक्वल टू m/L ने आपल्याला मास काढावं लागेल. ठीक आहे. सो फ्रॉम दिस फॉर्म्युला कोण पाहिजे मला? L पाहिजे. ठीक आहे. सो L विल बी इक्वल टू 1/2F आणि अंडर रूट T/μ 1/2. F is 75, T is 180, μ is 2 into 10 ची power -3. ओके. सो आता भाग जर का दिला तर वरती किती भाग जाईल? ते होईल 90. 1/75च्या डबल काय झाले रे बेटा? 150. वरती 90 आहे. ए बाहेर जा रे, बाहेर जा. ती वेदांती, तिकडे ती किरण. एखादा फटका टाकी ना मी आता. निर्लज्जसारखे तुम्हाला लाज वाटायला तर सीईटीचं लेक्चर आहे, रेकॉर्डिंग चालू आहे मूर्खांनो. इग्नोर मी यासाठी करतो, तुम्ही भिकार बनंगे. रिधी तुला लाज वाटली पाहिजे ना. हे 90 आहे, 10ची पॉवर -3 आहे. 9 परफेक्ट स्क्वेअर आहे. आपण काय लिहू? 9. 10ची पॉवर -3 वर आल्यावर किती होईल? 3. आणि तो एक 0. मग ती पॉवर ओव्हरऑल किती झाली? 4. दिस इज इक्वल टू 9 स्क्वेअर रूट किती बेटा? 3. 10ची पॉवर 4
स्क्वेअर रूट किती आहे बेटा 2 आणि खाली किती आता हे 150 3 भाग द्या झालं. आता 1/50 म्हणजे 1/5 किती झालं बेटा 0.2 इंटू 10 म्हणजे 2 मीटर. ओके विथ एव्हरीवन. काय काढली आपण लेंथ. त्यांनी काय विचारलं आपल्याला मास ऑफ द स्ट्रिंग काढा. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे म्यू इज इक्वल टू मास पर युनिट. ते म्हटले मास किती आहे सांगा तर मला म्यू मल्टिप्लाय बाय एल करावं लागेल. व्हॉट इज म्यू दे हॅव गिवन 2 × 10⁻. व्हॉट इज लेंथ ऑफ द स्ट्रिंग 2 meters. सो बेदुने दिस मच kg इज द मास. ग्रॅम्स मध्ये म्हणजेच किती ग्रॅम झालं बेटा हे 4. चला लिहा पटपट लिहा. ठीक आहे. चलो राइटिंग ओवर. फिनिश्ड. आता काय म्हणतात पहा piece of wood has length breadth and height respectively. Its relative density is d. It is floating in the water such that side A is vertical. It is pushed down and released. The time period executed by it is. काय काढा म्हटलं आपल्याला टाइम पिरियड. पण इथं सिच्युएशन काय जरा नीट वाचा. पीस ऑफ वूड. ठीक आहे पीस ऑफ वूड लेंथ ब्रेड्थ आणि हाईट काय दिलं बेटा आपल्याला लेंथ ब्रेड्थ हाईट LBH ABC दिल्या. इट्स रिलेटिव्ह डेन्सिटी इज डी. रिलेटिव्ह डेन्सिटी काय पटपट बोल जरा. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर इज डी. इट इज फ्लोटिंग इन द वॉटर. तो लाकडाचा ओंडका पाण्यात तरंगतो आपल्याला माहिती आहे बरोबर आहे. सच दॅट साईड ए इज व्हर्टिकल. त्याची साईड ए कशी आहे व्हर्टिकल. म्हणजे आपल्याला एक चित्र काढायला पाहिजे आपण. ठीक आहे सपोज हे पाणी आहे. ह्या पाण्यामध्ये म्हणजे पाण्याच्या प्रेमात तो लाकडाचा ओंडका असा पडला. ठीक आहे त्याचं म्हणणं आहे मैं पानी पानी हो गया. काय म्हणणं आहे त्याचं. ठीक आहे लाकडाचा ओंडका पानी पानी हो गया. ठीक आहे तो पाण्यात तरंगतोय. परंतु ते काय म्हटलं आपल्याला साईड ए इज व्हर्टिकल. म्हणजे 100% ही साईड काय त्याची ए. म्हणजे थोडक्यात काय लेंथ ब्रेड्थ हाईट ही उभी लेंथ आहे. इज दॅट ओके आपल्याला घेणार नाही. ते काय म्हटले लाईट लेंथ किंवा ती साईड ए इज व्हर्टिकल. साईड ए व्हर्टिकल आहे बाबा ही साईड ए. ओके विथ एव्हरीवन. हे बाबा साईड ए इज व्हर्टिकल. आता दोन उरल्या बी आणि सी. हे बघ याला आपण काय म्हणू बेटा बी. रिमेनिंग येते सी. चला ओके विथ एव्हरीवन. आता पुढे काय म्हणतायत इट इज पुश्ड अँड रिलीज्ड. मग त्याला धक्का दिला आणि रिलीज केलं तर ते थोडंसं तरंगल. म्हणजे ही साईड ए SHM करील. लक्षात आलं सगळ्यांच्या. अरे हा लाकडाचा ओंडका जेव्हा वर खाली करील त्या ओंडक्याची जी मोशन आहे ती काय झाली सिंपल हार्मोनिक मोशन. परंतु त्याने इन्फॉर्मेशन काय दिली साईड ए इज व्हर्टिकल. अरे बरोबर आहे का नाही. आता मला सांगा ते जेव्हा टाइम पिरियड काढा म्हणतायत
ही लेंथ हे सगळं सिंपल पेंड्युलम सारखं झालं ना. व्हॉट इज टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंड्युलम? टी इज इक्वल टू, आहे का नाही? आता इकडे जर तुम्ही ऑप्शन्स पाहिले तर इथं 2 पाय आणि इथं काय दिसतं एबीसी. प्रत्येक ठिकाणी खाली कोण आहे? जी. म्हणजे विषय काय बेटा, ही जी कॅपिटल यल आहे, आलं का लक्षात? कॅपिटल यल. परंतु इथं ती जी साईड ए आहे ना, त्याला ॲनालॉगस साईड ए नाही, पाण्याच्या आतमधली जी काही पार्ट बाकी आहे, आलं का लक्षात? अरे या साईड एचा सगळा पार्ट पाण्यामध्ये आहे का? नाहीये. मग आपण काय म्हणू, जो पार्ट आतमध्ये व्हर्टिकल, समजा त्याला वाय बोललो आपण, काय बोललो? रिमेनिंग पार्ट काय झाला रे? ए मायनस वाय. रिमेनिंग पार्ट काय झाला? एवढा पार्ट वाय. आणि मग हा पार्ट काय झाला? ए मायनस वाय. व्हेरी क्लिअर विथ एव्हरीवन. हे बघ, व्हर्टिकल लेंथला आपण काय बोललो? आले सगळे इथपर्यंत. म्हणजे मला ऍक्च्युली कोण फाइंड करायला पाहिजे? वाय. कोण फाइंड करायला पाहिजे बेटा? वाय. मग आता हा क्वेश्चन जेईचा क्वेश्चन आहे बेटा. का? इथं दोन कन्सेप्ट क्लब झाल्या. ऑसिलेशन तर आपण करतोच आहे, त्याच्यात कोण आलं? फ्लुइड. बरोबर आहे. हा, मग कसं सोडवायचं बेटा? आता ऍक्च्युली पहा, हा जो ओंडका आहे तो पाण्यामध्ये, तो पाण्यात डुबलाय का पूर्ण? तो तरंगतो, याचा अर्थ काय? पटकन सांगा. अपथ्रस्ट. अरे तरंगतोय म्हणजे काय? अपथ्रस्ट. कोणी कोणाला बॅलन्स केलं? त्याच्या वेटला अपथ्रस्टने बॅलन्स केलं. त्याच्या वेटला कोणी बॅलन्स केलं? अपथ्रस्टने बॅलन्स केलं. ठीक आहे. मग इथे पहा कसं म्हणूया आपण, वेट ऑफ दॅट ओंडका किंवा वूड पीस इज इक्वल टू काय म्हणू आपण? अपथ्रस्ट. वेट इज इक्वल टू अपथ्रस्ट. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ वेट? त्याच्या मासला समजा यम बोलू, दिलं की तर काही. ठीक आहे, मासला आपण काय म्हणू? यम इंटू, हा मोठ्या आवाजात, व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ अपथ्रस्ट? मोठ्या आवाजात. श्रेयस, करेक्ट. श्रेयस, याचा मिनिंग काय आहे व्ही एफ रो एफ जीचा? रट्टा तर मारला, 50% गोष्ट चांगली झाली. सुमंत, थांब थांब, रिद्धी सांग. रिद्धी, फॉर्म्युला सांगितला त्याने, मी सांगतो बरोबर आहे. व्ही एफ म्हणजे काय? गेला चॅप्टर. सुमंत, बरं थांबा, किती जणांना सांगते? रेज युअर हँड्स. हाऊ मेनी ऑफ यू कॅन टेल मी मिनिंग ऑफ व्ही एफ रो एफ जी? बस संपलं. ओमकार आणि सुमंत, बाकी सगळे निवांत आहे. हा ओमकार. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इन फ्लुइड, काय म्हणायचं? व्हॉल्यूम ऑफ सॉलिड इन फ्लुइड. रोएफ म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड. रोएफ म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड. सध्या डावीकडचा जी आणि उजवीकडचा जी झाला कॅन्सल आउट. त्यांनी काय दिलं होतं बेटा? रिलेटिव्ह डेन्सिटी. काय दिलं होतं? रिलेटिव्ह डेन्सिटी. व्हॉट इज कॉन्सेप्ट ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी? रो आर, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अपॉन, आणि इथं ते त्याला काय बोलले? डी. अरे रो आर, रो एस अपॉन रो एफ, काय बोलले ते? डी. चला, मासला आपण व्ही रो लिहितो, यस ऑर नो? मग ते सबस्टन्सचं वेट आहे, म्हणजे व्ही यस रो यस. अरे यस काय साईडला होता आपण? सबस्टन्स साठी लिहू काहीच नको. लिखना पाप आहे. इथं काय चाललंय तेच का ना, लिहून काय करतो? समजून घ्या, क्लब झालेला क्वेश्चन आहे हा. हा क्वेश्चन कोणत्या लेवलचा क्वेश्चन आहे बेटा? कारखिले सर की मनगडंत कहाणी आहे का हे? नाही, गुगल करा, चॅट जीपीटी, नाव यू हॅव प्रूफ्स. मी तुम्हाला तळतळून सांगतोय. सीईटी मध्ये कधी कधी आलेला क्वेश्चन आहे हा. 24 आणि 25 ह्या 2 वर्षांमध्ये कोणत्या लेवलचे क्वेश्चन यायला लागले? जेई आणि नीट, नुसता जेई नाही, जेई आणि हा क्वेश्चन तुम्ही प्रिव्हियस इयर पहा, जेई मध्ये पण सापडला आणि नीट मध्येही सापडला. इज दॅट ओके? हा, तेवढा टाइम नसतो सर आम्हाला. आमचं कसं मास्तर म्हणन तसं. हा, गुरुजी काही म्हणले का आम्ही लक्षात ठेवतो. गुरुजी जरी म्हणले ना बुद्धिमत्तेत आला होता, आम्ही म्हणतो ना काही अडचण नाही. ओके, चला. व्ही एस रो एस, पलीकडे कोण आहे रे बेटा? व्ही एफ रो एफ. अब डाल दो व्हॅल्यू. व्ही एस व्हॉल्यूम ऑफ सॉलिड, बोला पटकन. करेक्ट. थोडं पटापटा बोला, सीईटीचा प्रश्न येतो, घुमायला नको बघत बसू. एबीसी. चला, रो एस, तिकडं रो एफ आहे, मग रो एस भागिले रो एफ. एक काम करू आपण, इनटू रो एस. तो रो एफ आणला खाली, पलीकडे कोण आहे बेटा? व्ही एफ व्हॉल्यूम इन अ फ्लुइड, बोल पटकन. वाय बी सी. अरे बी सी तसंच येते, वाय होईल ना. अरे
फ्लुइड मध्ये कोणता आहे पार्ट? वाय म्हणतोय एक जण. अरे तो लाकडाचा जो ओंडका आहे त्याचा जो पार्ट आतमध्ये त्याचा व्हॉल्यूम हा आहे ना. लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट असं म्हणा. अरे वाय बी सी. अरे कोण आहे आतमध्ये? व्हॉल्यूम वाय बी सी. जसा कम्प्लीट एबीसी कडे बघ ना. अख्ख्या त्या लाकडाच्या ओंडक्याचा व्हॉल्यूम काय झाला? ए मल्टिप्लाय बाय बी मल्टिप्लाय बाय सी. आणि जो पाण्यात येतो काय झाला? वाय बी सी. सो इट इज वाय बी सी. व्हॉल्यूम इन द फ्लुइड वाय. हा पुढची स्टेप बी सी. बी सी. बर हे काय झालं बेटा? डी एडी. फायनली कोण भेटला मला? वाय, जो त्या फॉर्म्युलामध्ये पाहिजे होता. सो फायनली टी काय झाला बेटा? 2 पाय अंडर रूट. जी लेंथ आतमध्ये ती कोण होती बेटा? वाय. आणि आपला वाय आता फायनली वी हॅव गॉट विच इज एडी. आता घ्या लिहून. आणि कोणता ऑप्शन आहे? हा वाला. लिहा पटपट. डन. चला. Let L1 be the length of the simple pendulum. Its length changes to L2 to increase the periodic time by 20%. The ratio L2 by L1 काढा. सोपा क्वेश्चन आहे. बोला पटकन. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ सिंपल पेंडुलम? थोडंसं पटापटा बोला. बर काय म्हणणं आहे बेटा यांचं? इथं जी आणि 2 पायचा काही संबंध नाही बदलायचा. सो टी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल. रेशिओ L2 बाय L1 काढा म्हणले. म्हणजे आपण काय लिहूया? टीचा स्क्वेअर इज प्रोपोर्शनल टू. बोला पटपट. सो L2 बाय L1 काय होईल बेटा? T1 बाय T2. सॉरी T2 बाय T1 ब्रॅकेटचा. चला बोला काय म्हणतायत ते? इन्क्रीज टाइम बाय 20%. जुना 100 तर नावा 120. थोडं पटपट बोल ना. जुना 100 तर नावा. सो दिस इज इक्वल टू 120 आणि भागिले ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो बेस आहे 12 आणि 2 ब्रॅकेटचा 36 अपॉन ऑप्शन्स मध्ये डेसिमल आहे तर अडचण नाही. आपण एक काम करू. मल्टिप्लाय बाय 4 आणि डिवाइड बाय 4. 24 हातचा आला 2. 12 आणि 2 14. खाली किती झाले बेटा? 100. 1.44. लिहा पटपट. चला. सो सीईटी मध्ये सगळे जेईचे येतात असला काही भाग नाही. एखाद्या शिफ्ट मध्ये असा सोपाही क्वेश्चन येतो. अलग लक्षात. हा बाकीच्या शिफ्ट मध्ये पेपर फुटी पण होते. असं काही नाही. हा 10-5 लाख रेडी ठेवायचे. माहिती आहे ना तुम्हाला? डन.
In SHM, displacement of the particle at an instant is y is equal to a cos 30, where a is 40 centimeter. Kinetic energy is 200 joules. Force constant is given 110 ची power x 1 into 110 नसतं बरं का कधी बघा रे 110 मोडीला आहे का कोणाकडे देन x विल बी ठीक आहे 110 तर 110 चल कायनेटिक एनर्जी जूल्स मध्ये दिली पण इकडे सेंटीमीटर मध्ये दिली आपल्याला असं करणं गरजेचं आहे तो x काढायचा आपल्याला ठीक आहे बर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय रे बेटा 1/2 k a स्क्वेअर मायनस सर तुम्ही वाय स्क्वेअर का लिहिला एस एच एम काय आडवीच व्हायला पाहिजे अशातला काही भाग इथं काय आहे उभी होतीये मग आपण एक्सच्या ऐवजी काय टाकला वाय टाकला ठीक आहे सो देर इज नो चेंज इन द फॉर्म्युला चला हा आपला फॉर्म्युला झाला नेक्स्ट आता काय म्हणणं यांचं कायनेटिक एनर्जी 200 ठीक आहे के ते बघ त्यांनी हा प्रोव्हाइड केला बर ए आणि वाय ठीक आहे ए पण दिला मग काय राहिलं वाय पण निघाला एव्हरीथिंग इज देअर फक्त तो एक्स काढायचा व्हेरी इझी क्वेश्चन कळले सगळ्यांना कायनेटिक एनर्जी किती जूल आहे बेटा 200 नाउ 1/2 व्हॉट इज के 110 ची पॉवर 110 नसणारच आहे पूर्ण ते 100% 10च्या पॉवर मध्ये उत्तर असतं ठीक आहे हा ती प्रिंटिंग मिस्टेक आहे आय एम व्हेरी शुअर चला बघू आपण सोडू अडचण आली तर बघू 110चं कारणच नाही अरे ते रेड्यूस होणार नाही ना 10ची पॉवर असणार ती हा चला पुढे ब्रॅकेटमध्ये ए चा स्क्वेअर आहे पहा बरं कॅपिटल किती दिला 40 सेंटीमीटर त्याचा स्क्वेअर बोलले 40चा स्क्वेअर किती झाला 1600 पण 1 सेंटीमीटर पॉवर काय असते -2 स्क्वेअर काय झाला -4 नाही का आलं सेंटीमीटर होता ना तो स्क्वेअर करणं गरजेचं आहे 40 झाला 1600 1 सेंटीमीटर पॉवर किती असते -2 स्क्वेअर करणं गरजेचं आहे कारण की इथं काय होतं बाळा स्क्वेअर मायनस वायचा स्क्वेअर चला वाय काय रे बेटा वाय ते बघ ए कॉस 30 आणि ए पण माहिती मग वाय काढून आपण नाही का आलं अरे वाय काय दिलाय ए कॉस 30 हा बोल मोठ्या होतात ए काय आहे शाबास चॅप्टर संपलेला आहे सीईटी करतोय आपण जूल अरे या युनिट सगळ्या एका युनिट मध्ये पाहिजे का नाही कोणतंही एक युनिट ठेव मी तळतळून बोलतोय एला एस आय मध्ये घेतला व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस 30 √3 ठीक आहे भाग द्या म्हणजेच 20 10ची पॉवर -2 आणि गुणिले बर वायचा स्क्वेअर चला ठीक आहे करून टाकू आपण इकडं वायचा स्क्वेअर चला वाय तिथं स्क्वेअर करून टाकू हा व्हॉट विल बी वायचा स्क्वेअर 20चा स्क्वेअर किती झाला बाळा 400 10ची पॉवर -2चा -4 आणि √3चा 3 म्हणजे मी याला म्हणू का 1200 अरे इज ओके ती पॉवर तशीच ठेवू का आता इकडं आतमध्ये सिम्प्लिफायला गरज पडेल चला सो 1200 -10ची पॉवर -4 हा जो 2 आहे इकडे गुणिले झाला तर 200च्या डबल किती झाले बाळा इकडे बघ 10ची पॉवर गुणिले 1600तून 1200 गेले 10ची पॉवर -4 अरे ती कॉमन निघली होती ना ह्या 400 ला हा 400 कॅन्सल 1 10ची पॉवर -4 डावीकडे आल्यानंतर 10ची पॉवर काय होईल 10ची पॉवर म्हणजे एक्स किती आला रे बेटा जर ही 110 असती रेड्यूस झाला असतं ते अरे कळतंय का कॉमन सेन्स होता छाप लो जल्दी तो अपन एआई के थ्रू थोड़ा एडिटिंग करेंगे ये हमारा एआई है ओके वेरी गुड एडिटिंग सर
ए झालं का बेटा लिहून? मोठ्या आवाजात बोला. समजतंय का? काय समजतंय ते नाही विचारायचं सर, ते नाही विचारायचं सर, फक्त समजतंय. ओके चला. फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज 10 हर्ट्ज. पार्टिकल इज सस्पेंडेड फ्रॉम वर्टिकल स्प्रिंग. ठीक आहे. ॲट द हायेस्ट पॉइंट ऑफ द ऑसिलेशन स्प्रिंग इज अनस्ट्रेच्ड. मॅक्झिमम स्पीड इज. काढा बरं कसं करायचं. पार्टिकल एसएचएम करतो, फ्रिक्वेन्सी दिली का नाही? ठीक आहे चला 10 हर्ट्ज. पुढं पार्टिकल इज सस्पेंडेड फ्रॉम. काढा स्प्रिंग. हे बघ हा एक सपोर्ट आहे. ठीक आहे. हे बघ ही वर्टिकल स्प्रिंग आहे आणि या स्प्रिंगला सपोज पार्टिकल हे असं इथं अटॅच्ड आहे. ठीक आहे. त्या स्प्रिंगला पार्टिकल अटॅच्ड आहे. बरं पुढे ॲट द हायेस्ट पॉइंट ऑफ इट्स ऑसिलेशन. आता मला सांगा पार्टिकल स्प्रिंगला लटकला, मग तो स्प्रिंगला खाली ओढणार आहे की नाही? म्हणजे द मोमेंट ॲट विच पार्टिकल इज लटकिंग टू द स्प्रिंग, व्हॉट विल हॅपन? अरे स्प्रिंग विल गेट स्ट्रेच्ड बिकॉज ऑफ दॅट पार्टिकल वेट. अरे बरोबर नाही? मग थोडक्यात काय आहे, आपण हे लटकवलं, स्प्रिंग खाली आली, खाली येऊन थांबणार नाही, म्हणजे स्प्रिंग काय करायला लागली? ऑसिलेशन. थोडं पटापटा बोल, एवढा वेळ असतो काय सीईटीत? अरे हे सगळं व्हिज्युलायझेशन आहे ना. ते लटकलं स्प्रिंग काय झाली? ताणली. ताणल्याच्या नंतर ती परत काय होणार आहे? रिगेन. याचा अर्थ मॅक्सिमम खिंचावित ना था. अरे बरोबर एक नाही? तो मतलब हुआ सर है ना, वो इतना था. तो क्या इसी को अपन ए कहते हैं? अरे हायेस्ट पॉइंटला मॅक्सिमम म्हणजे ए झालं ना, बात खतम. ते काय म्हणतायत? हायेस्ट पॉइंट स्प्रिंग इज अनस्ट्रेच्ड, म्हणजे तेवढी खेचली गेली, तिला ए म्हणा. इथून खाली तिचं एसएचएम चालू राहणारच आहे, पण हायेस्टला अनस्ट्रेच्ड म्हणजे जो खिचाव आहे मिडल ही मीन पोझिशन घ्या है ना, याच्या खाली पण खिचाव आहे, पण इथपर्यंत ए घेतला, विषय संपला. इज दॅट ओके? कारण की सगळं नेहमी कुठून मोजतो आपण? मीन पासून, म्हणून ते ए आलं का लक्षात? हां. नाही त्या काय म्हणून सर इट कुड हॅव बीन द पाथ ऑफ, तो असं एवढं डोकं नको त्याने मग दिलं असतं. ही जर शब्द असं दिला असता की तो इतका खेचतो की द लेंथ इज द पाथ ऑफ एसएचएम, काय बोलले असते? तो इतका खेचतो की द लेंथ इज पाथ ऑफ एसएचएम. मग आपण काय केलं असतं? याला 2a केलं असतं. आले सगळ्यांच्या लक्षात? ठीक. सध्या मॅक्झिमम खिचावे तर ते ए. बरं पुढे मॅक्झिमम स्पीड ऑफ द पार्टिकल इज. पार्टिकलचा मॅक्झिमम स्पीड काढा. आता मला सांगा व्हॉट इज द मॅक्झिमम स्पीड ऑफ पार्टिकल? ठीक आहे सर, वी नो इट इज ए इंटू ओमेगा. बरं मी जे ऑप्शन्स पाहतोय सीईटी मध्ये, मी तुम्हाला काय म्हटलो, फिजिक्समध्ये तरी कमी टाइम्स, पण मॅथ्समध्ये तर पहिलं काय पाहिलं पाहिजे? ऑप्शन्स. सो आता या क्वेश्चनमध्ये मी जे ऑप्शन्स पाहिले तर मला ते पाईच्या टर्म्समध्ये दिसतात. बरोबर आहे? सो बस व्हॅल्यू की बात आहे, ए आणि ओमेगा इतना आना चाहिए. बरं तुम्ही म्हणता सर तुम्ही तिथं ए घेतलं, मग वाचू आपण काय काय दिलंय. त्यांनी म्हटलंय जी 10 घ्या, आता आपण घेऊ. फक्त फ्रिक्वेन्सी दिली बेटा. काय दिली इथं? फ्रिक्वेन्सी दिली. पण फ्रिक्वेन्सीसाठी माझ्याकडे ओमेगा आहे 2 पाई एफ. बरोबर आहे की नाही? सो 2 पाई आणि एफ म्हणजे 5 2 10 10 पाई. याचं आन्सर झालं पाई मध्ये. अब बस निकालना है ए. तो ए कहां से लाए? वन्स अगेन हा जे आणि नीट लेवल टाइप क्वेश्चन झाला. क्लबिंग ऑफ द कन्सेप्ट. पाय आता हा जो पार्टिकल आहे हा स्प्रिंगला खाली खेचतोय का नाही? तुम्ही अख्या फिजिक्समध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला बोलवतो देवाचा फोर्स लावा. काय लावा? वेट फोर्स. नुसतं लगेच देवाचा फोर्स. अरे पहिला फोर्स लावा वेट. अरे 9वी पासून आपण शिकतो एनिथिंग इन द मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाइज स्पेस. सो ज्याला मास आहे तो खिचा जाएगा, वेट फोर्स. नाही का आलं? अरे पहिला फोर्स वेट आण ना पिक्चर मध्ये, अख्ख्या फिजिक्स मध्ये काय आण? वेट. आता स्प्रिंग लटकली, मी जरी तुला धरलं नास लटकावलं, पिक्चर मध्ये नाही होत का? ते काय ऍक्च्युअली थोडी होत. अरे बरोबर आहे. अरे पण एखादा हे बिचारा हे गरीबाला धरलं मी, हा धर. गरीबाची अशीच हेळसाण उडीत ना, कोणी उचल त्याला. हा हे बघ याला धरलं उचललं. बरोबर आहे की नाही? हे बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे? कसं घुम्यावानी बघत आहे. पटापटा बोल ना. बॅलन्स आहे ते. का बॅलन्स आहे? त्याचं जे वेट आहे त्याला कोणी बॅलन्स केलं? टेन्शन नाही. काय टेन्शन नाही? काय माझ्या नर्व्स आर्टरी काय असेल ते. अरे बरोबर नाही? टेन्शननी वेटला बॅलन्स केलं. आणि मी तर तेच आहे ना,
ते बॅलन्स आहे की नाही, हे काय तो पार्टिकल बॅलन्स आहे की नाही, हा इथं घे नाही तिथं घे, कोणी बॅलन्स केलं त्याला, रिस्टोरिंग फोर्स. कोणी बॅलन्स केलं, रिस्टोरिंग फोर्स. हे काय कॉमन सेन्स आहे सर. याचं जे काही वेट असेल त्याला आपण समजा काय म्हणलो, डब्ल्यू. सो वरती कोणता आहे रे बेटा, टेन्शन फोर्स म्हणा, नाही तर स्प्रिंग असल्यावर मी काय बोललो, रिस्टोरिंग फोर्स. त्याला आपण टेक्स्टमध्ये छोटा एफ बोललो, एफ ला आर सफिक्स लावा जरा बरं दिसतं, एफ रिस्टोरिंग. ठीक आहे, ओके सर, आय अंडरस्टूड. की काय काढायचं तुम्हाला इकडे, ए पाहिजे. ओके सर, मला एक कळलं, एफ रिस्टोरिंग वेट आहे. मला काय कळलं, एफ रिस्टोरिंग वेट आहे. रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला मला माहिती है, के एक्स है, क्या है बेटा, तो क्या अपन यहां पर के ए करें, बिकॉज सर हियर एक्स इज ए मैक्सिमम खींचाओ, जितना भी खींचाओ यहां पर है वह वो मैक्सिमम खिंचाई, बरोबर की नाही. के एक्स ऍक्च्युली रिस्टोरिंगला आपण इथं काय घेतलं रे बेटा, के ए. आलं का सगळ्यांच्या लक्षात. ठीक आहे सर, मग एफ रिस्टोरिंगला काय घेतलं रे बेटा मी, के ए. आणि वेट तर सगळ्यांना माहिती आहे, एम जी. वेट क्या है बेटा, तो बस पहले ए को रिप्लेस करिए बेटा, तो ए हमारा होगा सर एम जी बटे के. ओके सर, हमको एक चीज और पता है सर, के को हटाइए, यम ओमेगा स्क्वायर. अरे नाही तर उचलून घे, कुछ भी कर, बस आन्सर तक आ जा बेटा. ए ला उचलून इथं टाका, खेळत राहा, आपल्याला फक्त आन्सर पाहिजे. चला, ए ला उचलून इथं टाकून द्या. ए कोणाला, एम जी बट्टे के, आणि इकडे कोण आहे रे बेटा, मल्टिप्लाय बाय ओमेगा. बर, के इज एम ओमेगा स्क्वेअर. अरे आहे का नाही, के इज एम ओमेगा स्क्वेअर. ओमेगा व्हॉट विल हॅपन, एम ला एम, ओमेगा गेला स्क्वेअर मधला एक जण, झाला आन्सर. ते जीला किती घ्या म्हणले, 10. ओमेगा आपल्या सर्वांना माहिती आहे. ठीक, चला मग आता एफ किती आहे, 10. अरे एफ किती आहे, 2 पाय 10 डिस्काउंट म्हणजे हे 1/2 पाय. चला लिहा पटपट. ऑइल बाथ और वॉटर बाथ. ऑइल बाथचं आणि वॉटर बाथचं मध्ये बॅरियर लक्षात. फर्स्ट पॉइंट, लिक्विड used for liquids चला, झालंय का सगळ्यांचं लिहून. फिनिश्ड. काय म्हणतायत, द डिस्प्लेसमेंट ऑफ द वेव इज गिवन बाय वाय इक्वल टू 0.002 sin 100t plus x, where x and y in meter and t in second. This represent a wave of the wavelength 1 meter. क्या बात सही है. व्हाट इज इक्वेशन ऑफ वेव, मोठ्याने बोला. y इज इक्वल टू ओमेगा टी, एक तर प्लस बोला नाही तर मोठ्या आवाजात बुके मायनस बोला. तुम्ही प्लस लिहिली याचा अर्थ वेव कुठं चालली, हा या प्लसचा सिग्निफिकन्स काय आहे, कुठं चालली वेव, प्लसचा अर्थ मायनस एक्स कडे चालली. ठीक आहे, ते म्हणतायत की आम्ही तुम्हाला वेव दिली आणि तिची वेवलेंथ 1 आहे, मग कसं व्हेरीफाय करू आता हे. पटपट बोलना, एवढा सोप्या क्वेश्चनला कुठं गणतो, ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स, बरोबर आहे. मग कॅपिटल ए साइन ओमेगा टी, चला ओमेगा के एक्स, पा के किती आला 1 है ना, सो के किती आला 1. व्हॉट इज के,
आहे का नाही? मग ते 1 आहे का? काय? नाही. म्हणजे काय झालं? फर्स्ट ऑप्शन वेंट आउट टू बी रॉंग. चला दुसरा. ट्रॅव्हलिंग विथ द व्हेलॉसिटी ऑफ 100 मीटर पर सेकंड इन द निगेटिव्ह एक्स. ही निगेटिव्ह एक्स कडे चालली का? एक जण येस सर म्हणतोय. तो आधी इकडे बघ, हा याच्याकडे बघून येस सर म्हण. अरे काय सगळ्यांना? हा हे तर आपण घेतलं, हे मायनस असतं तर प्लस एक्स. निगेटिव्ह कडे चालली आणि व्हेलॉसिटी 100 आहे, बरोबर आहे का? आम्हाला एवढं तर कळलं सर, शांत बसायचं. व्हेलॉसिटी काढावं लागेल ना. सो व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी? हा बोल ना पटकन. दिस इम्प्लाइज लॅम्बडा किती आला होता रे? 2 पाय. हा. व्हॉट इज व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह? काय काय? क्या बात है बेटा. ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस. बहुत बढ़िया. ही वेव्हची व्हेलॉसिटी बरोबर की नाही? मोठ्याने बोला. अरे बोल ना फॉर्म्युला. ओमेगा कसं गोमेवानी बघत आहे. आज चुकलंच. हा अंडर रूट. हा कोणाच फॉर्म्युला रे हा? कोणाच फॉर्म्युला आहे हा? पाहिलं की एस एच एमचा म्हणते. एस एच एमचा फॉर्म्युला असतो का? एस एम मध्ये डिबर फॉर्म्युले आहेत. कोणाचा फॉर्म्युला आहे? अरे हा फॉर्म्युला कोणाचा आहे? अरे काय डोक्यावर परिणाम आहे का काय तुमच्या? मी विचारतोय, तुम्ही फॉर्म्युला सांगितला. कोणाचा आहे नेमका आता हा? वेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. काय हे? म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे. आपण काय शिकतो कधी कधी हे बी कळत नाही. हे काय आहे? वेलॉसिटी ऑफ पार्टिकल डुईंग एस एच एमचा फॉर्म्युला सांगितला आणि मी कोणाचा फॉर्म्युला विचारतोय? हा काय रे? हा वेलॉसिटी ऑफ द वेव्ह. सर तुम्ही नीट शिकवित नाही ना, आमच्याकडे रागाने बघता. कस काय जमन? वेलॉसिटी ऑफ द वेव्ह आय एम आस्किंग. तुला नाही का रियाटवला पाहिजे 2-3 वर्ष, कारण 9वी पासून चाललंय ते. वीज एफ लॅम्बडा माहित नाही तुला? मग इकडे इन्फॉर्मेशन कोण कोण आहे? ओमेगा के याच्या टर्म्स मध्ये आणावं लागेल ना त्याला. तो फिर क्या करे? बोल पटकन. एकतर एफ लॅम्बडा बोलतो आपण, किंवा काय बोलतो त्याला? लॅम्बडा बाय टी. मग सगळ्यांना माहिती आहे ओमेगा 2 पाय एफ किंवा 2 पाय बाय टी, म्हणजे टी इज 2 पाय बाय ओमेगा. टी इज 2 पाय बाय ओमेगा. मग आता हा लॅम्बडा 2 पाय आणि भागिलेच ओमेगा आपण काय केला? वरती लिहिला. ठीक आहे. मला ओमेगा आणि के, आता आपल्याला के माहिती आहे 2 पाय बाय लॅम्बडा. अरे के कोण आहे बेटा? 2 पाय बाय लॅम्बडा. आता मला सांगा, तो ओमेगा वरती आहे आणि 2 पाय तो वरून लॅम्बडा मी खाली लिहिला. नाही का आलं? कसं घुम्यावानी बघत आहे. अरे तो लॅम्बडा फक्त खालच्याच्या खाली घेतला, कंपाऊंड फ्रॅक्शन करून टाकला. व्हॉट इज 2 पाय बाय लॅम्बडा? सो व्हॉट इज वेव वेलॉसिटी? आपसे रट लो भाई. व्हॉट इज वेव वेलॉसिटी? ही आहे वेलॉसिटी ऑफ वेव. तो ये था बचपन, वी इज एफ लैम्बडा. और ये है सीईटी जेईएन नीट, वी इज ओमेगा अपॉन के. आणि ते नीट पाठ करा. आता का लगा या दोघांमधला फरक? मला काढायची व्हेलॉसिटी. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ व्हेलॉसिटी? पटापटा बोल थोडस. हा इथं कोण आहे ओमेगा? जो टी ला चिटकला, विच इज 100. बर इथं काय के, विच इज 1. बर सगळं या साई मध्ये आहे का? चेक कर. अरे बघ ना, मीटर आणि सेकंड. यस सगळे या साई मध्ये. म्हणजे व्हेलॉसिटी 100 बरोबर आहे का? निगेटिव्ह डायरेक्शन बरोबर आहे का? म्हणजे हा ऑप्शन हा का चुकीचा आहे? त्यात काही वेळ घालवण्यात माझ्या. अरे कळतंय सगळ्यांना, कारण आपल्याला बाकीचे प्रश्न सोडवायचे. लिहून घ्या पटपट. फ्रिक्वेन्सी कशी काढायची असती? ओमेगा वरून. ओमेगा किती आपला? 100. मग 2 पाय ऑफ 100. नाही का आलं? ओमेगा किती आहे? 100.
ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो? बर, मग फ्रिक्वेन्सी काय झाली? 2 ने भाग दे, 50/पाय काय झाली? त्यांचं काय म्हणणं आहे? 100/पाय. म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे ना वेगवेगळ्या क्वेश्चन्स मध्ये व्हेरीफाय करायला. हा ऑप्शन का चुकीचा आहे? विथ द व्हेलॉसिटी ऑफ 50/पाय. नाही, व्हेलॉसिटी काढली आपण, तिथं 100 आहे. ते म्हणतात पॉझिटिव्ह एक्स, आपली निगेटिव्ह एक्स मध्ये चालली. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं आहे. रायटिंग ओव्हर. आता काय म्हणतात पहा बरं. 3 masses, 500 gram, 300 gram and 100 grams are suspended at the end of the spring as shown in the figure and are in equilibrium. ठीक आहे, म्हणजे काय रे बेटा? स्प्रिंगला 1 2 3 लटकवले आणि दे आर इन द इक्विलिब्रियम. when 500 grams mass is removed, काय केलं बेटा? 500 ग्रॅम काढून घेतलं. मग किती उरण तिथं? 400 ग्रॅम. सिस्टम ऑसिलेट्स विथ द पिरियड ऑफ 3 seconds. ठीक. when 300 grams is also removed, 300 सुद्धा काढून घेतलं तर 500 तर गेलेलंच आहे, 300 गेलं, आता किती उरल? 100 ग्रॅम्स. इट विल ऑसिलेट विथ द पिरियड ऑफ. तर ती किती पिरियडने ऑसिलेशन करील? बरोबर आहे. आता पहा, हे मासेस अशा पद्धतीने सस्पेंड केलेत आणि ते इक्विलिब्रियम मध्ये आहेत. आता आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ टाइम पिरियड? येस, वेन एव्हर देर इज स्प्रिंग, टाइम पिरियडचा जो बेसिक फॉर्म्युला बेटा तो आहे टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एम बाय. आपला हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे फॉर द स्प्रिंग. सिंपल फॉर्म्युला असलं तर टी इज 2 अंडर रूट एल बाय. बर, आता पहा 500 ग्रॅम मास काढून टाकलं म्हणजे मास किती उरणार आहे? 400 ग्रॅम. आणि त्यांनी काय सांगितलं? सिस्टमचा टाइम पिरियड किती बेटा? 3 seconds. आता पहा 500 ग्रॅम्स काय केलं बेटा? रिमूव्ह. टी इज इक्वल टू व्हॉट? 3 seconds. बर, मला सांगा बालमित्रांनो, स्प्रिंग बदललेली आहे का? नाही. म्हणजे बेसिकली ह्या क्वेश्चन मध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स करताना 2 तर कॉन्स्टंटच आहे, मास रिमूव्ह केलंय, परंतु स्प्रिंग बदललेली. म्हणजे ह्या रिस्पेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये आपण काय अप्लाय करू शकतो रे बेटा? टी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास. टी इज प्रोपोर्शनल टू अंडर रूट मास किंवा स्क्वेअर रूट ऑफ मास. ओके सर, ठीक आहे. 500 ग्रॅम रिमूव्ह केलं, टी इज 3 seconds. बरं, पुढे म्हणतात 300 ऑल्सो रिमूव्ह, नवीन टाइम पिरियड काढा. ओके, मग आता मी असं म्हणू का? 300 ग्रॅम ऑल्सो रिमूव्ड. ओके, टी इज गुड क्वेश्चन मार्क, असा आपला क्वेश्चन आहे. बर, हा जो टाइम पिरियड याला आपण काय म्हणू? T1 म्हणू. दुसरं पण रिमूव्ह केलं त्याला आपण काय म्हणू बेटा? T2 म्हणू. आता मग सांगा, टी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एम. सो हिअर पहिल्या केसमध्ये जे मास आहे त्याला आपण काय बोलू रे बेटा? M1. 500 काढून टाकलं, M1 किती झालं बाळा? 100 आणि 300 400 ग्रॅम झालं. किती झालं? हा काय रे? ही सिच्युएशन आहे आणि आपल्याकडे रेशो आहे टी इज प्रोपोर्शनल टू रूट एम. नवीन पाहिजे तो आपण क्या लिखेंगे बेटा? जल्दी बोलो. यस सर, T2 बाय T1 इज अंडर रूट. यस सर. व्हाट इज M2? व्हाट इज M1? त्यात एखादं म्हणा सर इधर किलो का नहीं केलं? रेशो है ना, क्या फर्क पड़ता? वैसे भी कैंसिल हो जाता.
सो हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, रूट मध्ये 1/4. याचा अर्थ झाला की T2 हा T1/2 आहे. किती आहे रे बेटा? आता यांनी T1 काही दिलंय का पहा बरं. यस 3 आहे, म्हणजे 3चा अर्थ झाला. लिहा बरं पटकन. 1.5 सेकंड्स. लिहून झालंय? डन. चला पुढे. Particle is performing simple harmonic motion and if oscillations are damped then the angular frequency. मी तुम्हाला बोललो होतो बा फॉर्म्युले पाठ करा. Which option is correct? Under root k by m minus b by 2 bracket square. Yes, this is correct. रट्टा मारायचा. आले का लक्षात? Next. These springs, each of the force constant k are connected at equal angles with respect to each other to the common mass m. Common mass m दिसतंय. First, second आणि third. The other end is rigidly fixed. ओके, तो एक वरचा एंड. अदर एंड म्हणजे ठीक आहे, काय अडचण नाही. बर. इफ द मास इज पुल टुवर्ड्स एनी ऑफ द स्प्रिंग, पिरियड ऑफ द ऑसिलेशन विल बी. ह्याच्यात 3 स्प्रिंग्स तुम्हाला दिसत आहेत. ह्या सगळ्यांमधला अँगल सेम आहे. टोटल अँगल किती असतो? 360. म्हणजे 120, 120, 120. एखादी स्प्रिंग खेचली गेलेली आहे. फॉर एक्झाम्पल दिस वन. सगळ्यांनी एक शॉर्टकट लिहून घ्या. प्रत्येकामधला 120 आहे, परंतु कोणताही असू द्या, शॉर्टकट लिहून घ्या पटकन. पहिली गोष्ट म्हणजे समजून घ्या शॉर्टकट कधी अप्लाय करायचा. तो अप्लाय करायचा बेटा, पहिली कंडिशन त्याची कोणासाठी आहे रे बेटा? तो फॉर 3 स्प्रिंग साठी. कोणासाठी? 3 स्प्रिंग साठी. ओके. तर पिरियड ऑफ द ऑसिलेशन जेव्हा तुला विचारतील तर तू लिहायचं टी. फक्त एका फॅक्टरने तुला मल्टिप्लाय करायचंय, तो म्हणजे √2 आणि बाहेर काय लिहायचं बेटा तुला? साइन थिटा. आणि आपला टाइम पिरियडचा फॉर्म्युला जो आहे तो गुणिले करा 2π √m/k. परंतु सर व्हॉट अबाउट दॅट थिटा? तर थिटा हा अपोजिट 2 स्प्रिंग मधला अँगल आहे. कोणामधला आहे बेटा? फॉर 3 स्प्रिंग्स थिटा is the angle between remaining springs. कोणामधला आहे रे बेटा? ही एक स्प्रिंग खेचली होती, आता उरल्या 2. त्या दोघींमधला अँगल किती आहे? 120. बस वो अँगल डाल दो, है ना. इट विल वर्क फॉर एनी कॉम्बिनेशन ऑफ 3 स्प्रिंग्स. कोणत्याही 3 स्प्रिंगच्या कॉम्बिनेशन साठी दिस फॉर्म्युला विल वर्क. आता पहा, here that time period t is 1/√2 sine of what is theta? 120.
हे आपण ऑलरेडी 11वीला केलेलं आहे. साइन एक्स 20 म्हणजे जे साइन 60 साइन त्याला लिहा 180 मायनस 60 इम्पॉर्टंट आला. सेकंड तिचा साइन कसा आहे पॉझिटिव्ह 180 कसा आहे चेंजिंग म्हणजेच काय झालं बेटा साइन 60 एंड व्हाट इज वैल्यू ऑफ साइन 60 तो ये वैल्यू यहाँ पर डाल दो 1 अपॉन √2 √3 अपॉन 2 चला लिहा इथं हा गुणिले 2 पाय आणि रूट मध्ये एम बाय के. दिस इज इक्वल टू आता जे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला याच्यामध्ये 2 पाय सगळीकडे आहे. हा 2 पाय आपण लिहून घेऊ एकदा. खालचा 2 वरती गेला तर 2/√2. चला त्याला पण रूट मध्ये घेऊन जातो. हे बघ हा ऑप्शन सेकंडच्या आसपास मॅच इकडे बघ. हा वरचा 2 इकडे गेला तर 2चा जोडदार इकडे m होईल 2m अपॉन खाली उरले 3 दुने 6 6 के. परत एकदा खालचा 2 वर गेला नाही 2 मी आतमध्ये टाकला का डायरेक्टली व्हेरी सॉरी. एक मिनिट हे बघ खालचा 2 वर गेला. एक काम करू आपण याला थोडंसं एक स्टेप वाढू. खालचा 2 वरती हा 2 पाय लिहिला मी अगोदर. काय केलं बेटा 2 पाय लिहिला. खालचा 2 वरती गेला 2 ओके. खाली पा √2 √3 किती झालं रे बेटा √6 आणि रूट मध्ये m बाय के. आता हा जो 2 आहे तो जर का आपण रूट मध्ये टाकलाय दोघांना तर तो काय होईल बेटा 4m. अरे 2 आतमध्ये गेला तर काय होईल 4. हा मात्र काय होईल बेटा 6k. सो 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6 2 पाय आणि रूट मध्ये 2m अपॉन 3k. हे बघ यालाच मॅच झालं ते. चला करा पटकन. रायटिंग ओव्हर. पहा काय म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. द टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज t when the length is increased by 10 centimeter its period is t1. when the length is decreased by 10 period is t2. the relation between t1 आणि t2 सिंपल क्वेश्चन आहे. ते म्हणताय टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम. मला फॉर्म्युला सांगा पटकन. अंडर रूट ते म्हणतायत एकदा लेंथ वाढवली आणि एकदा कमी केली. ते जेव्हा लेंथ इज इन्क्रीज बाय 10 पिरियड इज t1 तुम्हाला पण फॉर्म्युला काय लिहू बेटा बोल पटकन. t1 इज इक्वल टू अरे बोल ना पटकन. अरे लेंथ वाढवली म्हणजे l प्लस 10 होऊन जाईल. चला नेक्स्ट कमी केल्यावर अरे 10 सेंटीमीटर कमी केली ना. हा या t2 म्हटले अंडर रूट पण चालेल. ते म्हणतात यांच्यातलं रिलेशनशिप नेमकं काय ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी मला काय दिसतंय रे बेटा त्यांचा स्क्वेअर. काय दिसतोय स्क्वेअर. तो आपण क्या करेंगे बेटा स्क्वेअर. टी चा स्क्वेअर काय झाला बेटा 4 पाय स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एल पाहिजे. चला अँड t1 चा स्क्वेअर किती आला बेटा परत 4 पाय स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एल प्लस 10 अँड
इकडे द्या T2 चा स्क्वेअर किती आला 4 पाय स्क्वेअर. ठीक. पहिला ऑप्शन म्हणतायत 2/t स्क्वेअर इज रेसिप्रोकल, म्हणजे आता 1/t स्क्वेअर 1/t1 स्क्वेअर आणि 1/t2 स्क्वेअर. बर 1/t1 स्क्वेअर आणि 1/t2 स्क्वेअर. ठीक आहे, काढून घेऊ आपण. चला लेट्स चेक ऑप्शन ए. 1/t1 स्क्वेअर प्लस 1/t2 स्क्वेअर. त्याचं रेसिप्रोकल काय झालं बेटा जी अपॉन 4 पाय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एल प्लस 10 प्लस जी अपॉन 4 पाय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आता याचं उत्तर 2/t स्क्वेअर होतंय का? आता आपण सोडवलं, कॉमन कोण निघाले बेटा जी बाय 4 पाय स्क्वेअर. ओके सर. आतमध्ये एल मायनस 10 इंटू 1 एल मायनस 10 प्लस एल प्लस 10 आणि डिवायडेड बाय एल प्लस 10 इंटू एल मायनस 10. नाही नाही, हे ऑप्शनच होणार नाही. अरे कळतंय का सगळ्यांना? -10 गेला ते काय आलं 2l अपॉन. नाही एवढं हे असं नाही. अरे याला मॅच होणार नाही. ठीक आहे, म्हणजे पहिला तर ऑप्शन चुकीचा आपल्याला हे कळलं. आपण सेकंड ट्राय करू. मायनस नाहीच होणार. अरे कॉम्प्लिकेटेड नाहीच आहे ना, असं कळलं का सगळ्यांना? अरे तो ज्या पद्धतीने राडा येतोय नाही ना, ते सिम्प्लिफाय व्हायला पाहिजे ना. सो बी भी मॅच नाही होगा. सी मध्ये पहा 2t स्क्वेअर दोघांची ऍडिशन येते का? t1 स्क्वेअर प्लस t2 स्क्वेअर. चला आपण हे करू. हा ठीक आहे. हा इज इक्वल टू या दोघांची ऍडिशन करायला गेलो तर 4 पाय स्क्वेअर आणि डिवायडेड बाय जी काय आला कॉमन. आतमध्ये काय राहील बेटा एल प्लस 10 प्लस एल प्लस 10 ला -10 2l झालं ना मॅच. 4 पाय स्क्वेअर एल बाय जी 2. अरे कळतंय सगळ्यांना? नाही समजलं? अरे 2l ते झालं ना दुप्पट याच्या. दिस इज इक्वल टू, मला एक सांग ज्याला नाही कळतं इकडे बघ, 4 पाय स्क्वेअर भागिले जी एल प्लस एल. हा इकडे बघ बरं नीट, 4 पाय स्क्वेअर एल बाय जी आहे का नाही? फक्त किती निघून त्याला 2, म्हणजेच हा 2 टाइम्स कोण आहे टी स्क्वेअर. म्हणजे कोणता ऑप्शन मॅच झाला? लिहा पटपट. रायटिंग ओव्हर. सीईटीच्या दिवशी कॉम्प्लिकेटेड ऑप्शनच्या ऐवजी आधी जे इझी ऑप्शन आहे ते पटकन ट्राय करून पाहिजे. रिझल्ट ओके. ही ॲडिशन करणं थोडं पटकन आहे, यांना एलिमिनेट करणं थोडंसं एक वेळ चुकीचे पण असते. चाललं असतं पण ते थोडं पटकन होण्याजोगे. लक्षात आलं की सगळ्यांना? रायटिंग ओव्हर. पुढचा क्वेश्चन काय म्हणतायत? 2 सिंपल पेंडलम्स ए आणि बी अशा लेन दिल्या स्टार्ट ऑसिलेटिंग ॲट द सेम टाइम. हाऊ मेनी ऑसिलेशन्स बी विल कम्प्लीट व्हेन इट विल बी आउट ऑफ फेज विथ पेंडलम ए. कॉमन सेन्स आहे. इन द फेज आणि आउट ऑफ फेज. इन द फेज म्हणजे काय?
हे चित्र लक्षात ठेवा. पुढे वेव्ह ऑप्टिक्स पण शिकणार आहे बालमित्रांनो आपण. नीट आहे का. इन द फेज म्हणजे तो जो डेल्टा फाय तो काय असायला पाहिजे. हे बघ पहिली वेव्ह इथून सुरू झाली. अरे बरोबर आहे. तर दुसरी वेव्ह पण तिच्या मोठ्याने बोल कशी सोबतच सुरू झाली. मग दोघांच्या मधला फेज डिफरन्स किती येणार आपण. मोठ्या आवाजात बोला. 0 किंवा 2 पाय किंवा 4 पाय. हे पुढच्या याच्यामध्ये होईल आपलं. पुढच्या चॅप्टरमध्ये क्लिअर कट होईल. हां तर पहा सगळ्यांनी पटकन मला सांगा फेज का आलं. फेज मध्ये काय दोघी सोबत. मग एक तर 0 त्याच्यानंतर परत काय होईल 2 पाय. अरे 0 आहे ना. त्याच्यानंतर काय हे बघ हे 2 पाय. एक तर 0 नाही तर 2 पाय नाही तर 4 पाय नाही तर. ठीक आहे ना. हा आउट ऑफ फेजचा अर्थ काय रे बेटा. आउट ऑफ फेज मोठ्याने बोला. हा किती रे. करेक्ट बहुत बढ़िया. हे बघ ही पहिली वेव चालली सपोज. ही डायग्राम लक्षात ठेव. मी जसं तुम्हाला साऊंड मध्ये पण चित्र काढून दिलं स्टेशनरी आहे की नाही. त्या डायग्रामने आपल्याला बाकी क्वेश्चन सोपे गेले राईट. तसं वेव ऑप्टिक्स मध्ये बघ डायग्राम लक्षात ठेव. ही बघ वेव चालली 1 वेव 2 काय असेल ते. ठीक आहे ना. तर दुसरी कुठून सुरू व्हायचं बेटा इथून. मग काय होईल पटकन सांग. आरती कटकट चालन बरोबर आहे. म्हणजे फेज डिफरन्स मोठ्या बोला. एक तर काय पाहिजे सर पाय नाही तर मग 3 पाय. अरे काय हा 1 पाय 2 पाय बघ इथून 3 पाय अलग लक्षात. पाय इथं 3 पाय या अशा पद्धतीने. ठीक आहे ना. सो इन जनरल पाय. रिझल्ट ओके विथ एव्हरीवन. चला ठीक. इन फेज झाला आउट फेज झाला. विषय काय झालाय 2 आहेत ओके हे दोघं स्टार्ट ओके ऍट द सेम टाइम. आणखी एक इन्फॉर्मेशन काय दिली ऍट द म्हणजे दोघंही एकाच वेळी सुरू झाले. समजा 2 पेंडलम आहे. ठीक आहे. टुंग टुंग दोघं एकाच वेळी सुरू झाले. बर त्यांच्या लेंथ दिल्यात. हाऊ मेनी ऑसिलेशन्स दॅट बी विल कम्प्लीट. सगळ्यांना व्हिज्युअलाइज होण्यासाठी मी थोडंसं डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो. हा पहिला पेंड्युलम. हे बघ इकडं हा दुसऱ्याची लेंथ कशी आहे कमी आहे लो है का नाही. याची लेंथ किती दिली बेटा आपल्याला 1.44. याची किती दिली बेटा 1. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर एक फिक्स टाइप ऑफ द क्वेश्चन्स आहेत ते बघ परफेक्ट स्क्वेअर असतात ते बरोबर आहे. ओके सो पहिल्याची जी लेंथ आहे तिला आपण काय म्हणू बेटा L1. दुसऱ्याची जी लेंथ आहे तिला आपण काय म्हणू L2. पहिल्याच नाव त्यांनी दिलं दुसऱ्याच दिलंय बी. हाऊ मेनी ऑसिलेशन्स बी विल कम्प्लीट. हा किती ऑसिलेशन्स कम्प्लीट करील व्हेन इट विल बी आउट ऑफ फेज विथ द पेंड्युलम ए. परीक्षेत काय विचारू शकतात इन फेज. तर आपण तिथं डेल्टा फाय काय घेणार बेटा 0. इथं किती घ्यावं लागेल आपल्याला पाय. तो ये चीज आपण ध्यान से समजेंगे. सो बाल मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहिती आहे टी इज इक्वल टू 2 पाय आणि रूट मध्ये L बाय. हा सगळा एक्सपेरिमेंट ऑर्थोरिटी झाल्यामुळं जी सुद्धा कसा राहणार आहे कॉन्स्टंट. 2 पाय तो ऑलरेडी कॉन्स्टंट. तो बेटा आपण लगाएंगे टी इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ L. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय निघून जाईल बेटा TA अपॉन TB कॅन बी रिटन ॲज रूट मध्ये L1 आपण आता चला 1 बोलू आपण. अरे L1 अपॉन म्हणजेच रूट मध्ये अपॉन कोणाचा स्क्वेअर आहे हा कोणाचा आहे. फाइनली क्या अपन लिख सकते हैं 12/11. अरे यस और नो बेटा. थोडी जागा व्हायला पाहिजे म्हणून मी काय करतो हे सगळं आपण खाली लिहू. ट्वेल्व अपॉन ठीक काय काढलं बेटा आपण हा म्हणजे काय रे बेटा TA टाइम पिरियड ऑफ ए जर 12 सेकंद असेल तर टाइम पिरियड ऑफ बी किती आहे असं का बरं. याचा जादा याचा कमी का. याचा टाइम ज्यादा का लेंथ ज्यादा आणि त्याचा टाइम कमी का लेंथ कमी. यहाँ तक तो आपण आ गए सर. परंतु भारी क्वेश्चन आहे हा की इथं काय विषय दिला होता आपल्याला आउट ऑफ फेज. परंतु ऍट द सेम टाइम दे हॅड प्रोव्हाइडेड द इन्फॉर्मेशन सेम टाइम. काय म्हटले सेम टाइम. आउट ऑफ फेज आहे परंतु सेम टाइम. आता सेम टाइमचा अर्थ काय झाला बेटा TA जो असणार आहे तोच बरोबर आहे.
बर, आता जो टाइम आहे जेवढ्या टाइम मध्ये म्हणजे दोघांसाठी टाइम सेम आहे. समजा हा 15 मिनिटं तर तो 15 मिनिटं. आता 15 मिनिटात हा पण काहीतरी नंबर ऑफ ऑसिलेशन्स करील. इमॅजिन कर ना, याला 15 मिनिटं तर त्याला 15 मिनिटं. हा काहीतरी नंबर ऑफ ऑसिलेशन्स करील. सो नंबर ऑफ द ऑसिलेशन्स मल्टिप्लाय बाय टाइम पिरियड. हे बघ, नंबर ऑफ द ऑसिलेशन्स ऑफ ए मल्टिप्लाय बाय, कॅन आय राईट, टाइम पिरियड ऑफ ए मस्ट मॅच विथ एन बी अपॉन टी बी. नाही का आलं, काहीतरी ऑसिलेशन हा करेल ना त्या टाइम मध्ये, गुणिले त्याचा टाइम पिरियड. कोणाला मॅच केला पाहिजे, नंबर ऑफ द ऑसिलेशन त्याचे काय जे कमी का ना, गुणिले टाइम पिरियड. नाही का आलं. अरे याचे जर 5 असतील, इमॅजिन कर, व्हॅल्यू घेऊ आपण. जर समजा हे कसा गुणाकार घेऊ, गुणाकार 30 येतोय, मोठ्याने बोल, किती येतोय, 30 येतोय. याचे नंबर ऑफ द ऑसिलेशन्स याचे कसे ज्यादा आहे ना, ठीक आहे, 10 आहेत, मोठ्याने बोल. याने किती केले, 10. एने किती केले, 10. आणि त्याचा टाइम पिरियड किती घेतला, 3. आपण इमॅजिन केलं की याचा टाइम पिरियड किती आहे, 3. म्हणजे टुंग 3 सेकंद लागतात. काल किती सेकंद लागले, 3 सेकंद. आणि ऑसिलेशन्स किती गेले, 10. असा गुणाकार किती आला, 30. तर याचं पण उत्तर किती यायला पाहिजे, 30. आणि याचा टाइम पिरियड मला माहिती आहे 2 आहे, किती आहे, तर 100%. पटपट बोल ना, समजे की नाही समजे. अरे इकडे 30 तर तिकडे 30, ते मॅच व्हायला पाहिजे. रिझल्ट ओके. हां, फक्त या आकडे मला फिक्स माहित नाहीत, मी आपण एक अंदाज घेतला, ठीक आहे. सो सेम टाइम आहे, एन ए टी ए इज एन ई टी बी, एन ए टी ए इज. चला सर, हे एक रिलेशनशिप भेटलं, ठीक. आता बालमित्रांनो, टी ए आणि टी बी मला यांचा रेशो माहिती आहे. काय माहिती बेटा, रेशो. तर आपण क्या करेंगे, याच्यातला मी असं म्हणू का, दिस इम्प्लाइज, किंवा आपण लिहून टाकू, इकडे बघ, एन ए एक व्हेरिएबल करू आपण, बरं का. एन ए इंटू टी ए, एन ए इंटू इज इक्वल टू एन बी. पण टीबी ला रिप्लेस करू, टीबी वरती जाईल 11/12 टी ए. समजलं का नाही समजलं, एन बी इंटू टीबी. ओके सर, ओके सर. अरे नक्की काय सगळ्यांना हे, किंवा रेशो फॉर्म मध्ये लिहितो मी, डोंट वरी. आपल्याकडे कोणाचा रेशो आहे बेटा, टी ए अपॉन टीबी. कोणाचा रेशो आहे, मग बेटा जो टी ए इथून काढ ना, टी ए अपॉन टीबी. हे बघा बघा, हा टी ए तो खाली आला, तर पलीकडे वरती कोण आहे बेटा, एन बी. आणि हा गुणिले तर त्याच्या खाली जाईल भागिले. म्हणजे बेटा टी ए अपॉन टीबी हा 12/11 आहे. आता पटकन बोला, इथपर्यंत सगळेजण आले, यस सर. सो इसको आपण कहेंगे बेटा रिलेशन नंबर फर्स्ट, रिलेशन नंबर फर्स्ट. आणि आता त्यांनी मला काय दिलेली होती इन्फॉर्मेशन, आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज म्हणजे फरक किती असला पाहिजे बेटा, पायचा फरक असला पाहिजे. किती असला पाहिजे, पायचा. आणि आता तो जो बी आहे छोटा असल्यामुळं मूर्ती लहान कीर्ती महान, आहे का नाही, त्याचे ऑसिलेशन्स ज्यादा होणार आहे. मग आता त्याचा जो नंबर आहे, हे पा, सगळ्यांनी नीट लक्षात घ्या. ह्या अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा फेज डिफरन्स पाय घेता, किती घेता बेटा, पाय, तर 100% अर्धी वेव तो ज्यादा गेला का नाही गेला. किती जणांना नाही कळतंय, हात वरती करा. फेज ऑफ पाय म्हणजे अर्धी वेव ज्यादा, फेज 0 म्हणजे अजिबात ज्यादा नाही, सेम सेम, बरोबर नाही. अर्धी वेव ज्यादा म्हणजे मी असं लिहू का, एन बी मायनस एन ए, हे उत्तर 1 आले पाहिजे इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स. अरे हे कळलं का नाही कळलं.
काय चालला विषय आपला, आउट ऑफ फेज म्हणजे किती, पायचा फरक म्हणजे अर्ध्या वेव्हचा फरक, बरोबर आहे. ओके, तुला काय असायचं तो डिफरन्स ऑफ हाफ वेव्ह, डिफरन्स ऑफ हाफ वेव्ह, अर्ध्या वेव्हचा फरक. मग आता तुझ्याकडे रिलेशनशिप पाय ना, हे एक 1 आहे आणि हे एक 2 आहे. अरे कालक नाही, सॉल्व सायमल्टेनियसली. आपण मला असं वाटतं पेअर ऑफ द लाईन्स मध्ये असे उदाहरण सोडव दिलेत. हे डिफरन्स बिटवीन स्लोप्स अँड द रेशियो ऑफ द स्लोप्स केले की नाही आपण, हे हाँ सोडवा सायमल्टेनियसली. सो अपन क्या करेंगे बेटा, अच्छा पाहिजे कोण मला, हाउ मेनी ऑसिलेशंस बाय बी, एन बी पाहिजे. कोण पाहिजे, एन बी. तो रिप्लेस करिए एन ए, सो आई विल राइट एन बी मायनस, तर एन ए वरती जाईल 11/12 एन बी. काय टाकू बेटा, 11/12, दिस इज इक्वल टू 1/2. 12तून 11 गेले, काय आलं बेटा, एन बी अपॉन 12. आणि पलीकडे कोण आहे बेटा, 1/2. बेस आहे 12 म्हणजे एन बी आला 6. किती आलं, 6. भारी क्वेश्चन होता एक, कळालं की नाही कळालं सगळ्यांना. रिपीटेडली सच क्वेश्चन्स हॅव बीन आस्क्ड इन द सीटी. नक्की झेपल सगळ्यांना हे, एवढा वेळ घालवणार का सीटी मध्ये आपण, नाही. आता अशा टाईपचा कोणताही क्वेश्चन आला तर लक्ष ठेवायचं, इन द फेज, आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज मध्ये किती फरक, हाफचा फरक. पाय म्हणजेच किती, हाफ. पाय म्हणजेच अर्ध्या वेव्हचा फरक, पाय म्हणजेच अर्ध्या वेव्हचा फरक. सो एन बी मधून एन ए काढला का, काय आला होता, 1/2. चला लिहून झालंय सगळ्यांचं. चलो रायटिंग ओव्हर. अरे झालंय का, येऊ का नेक्स्ट. चला काय म्हणतायत, spherical marble of the radius r is made to oscillate in a bowl of the radius capital R. What is the period of oscillation if it's performing simple harmonic motion. सिंपल क्वेश्चन आहे. काय म्हणताय ते, एका बाउल मध्ये आपल्याला नाही खेळायचं. ओके, हे बाउल, ते काय म्हणतात, स्पेरिकल मार्बल ज्याची रेडियस आर आहे त्याला ऑसिलेशन करायला दिलं कशामध्ये, बाउल ऑफ रेडियस आर. हे जे बाउल आहे याची रेडियस किती आहे बेटा, आर. आता ऑब्वियस आहे याच्यामध्ये जर आपण एखादा मार्बल टाकला त्याची रेडियस छोटा आर आहे, तर बेटा हे इथं इमॅजिन करा, चला त्याची रेडियस काय झाली बेटा, स्मॉल आर. अरे याच्यात काहीच कॉम्प्लिकेशन नाही. इकडे बा, या ऑब्विसली ही कॅपिटल आर आहे, बरोबर आहे की नाही. हा कम्प्लिटली हे असं ऑसिलेशन करणार आहे. अरे सॉर बेटा, आता मला सांगा, ही अशी जर मी डायग्राम काढली, ही त्याची काय झाली रेडियस, हे तर बरोबर आहे का नाही. आता तो जेव्हा इकडे जाईल, धडकल मागे येईल, धडकल मागे येईल, ह्या पिक्चरमध्ये एवढं डिस्टन्स जे छोटा आर आहे ते कमी पडणार का नाही पडणार त्याच्या लेंथमध्ये, बरोबर आहे की नाही. तर विषय काय चाललाय की व्हॉट इज द टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन, बरोबर आहे. सगळ्यांना आपल्याला टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे, बोला पटकन बोला. 2π√L/G, हे सिंपल पेंडुलम सारखंच झालं, बरोबर आहे की नाही. आता तिची लेंथ आहे ती किती शॉर्ट आहे पटकन सांगा, किंवा ती टोटल लेंथ किती झाली बेटा त्याच्या मोशनची, कॅपिटल आर मधून छोटा आर काढू लागेल ना. हे कॅपिटल आर मधून छोटा आर अपॉन, चला लिहा पटकन.
डन. सिंपल आर रोज गिवन बाय इक्वेशन दिलंय वेअर वाय आणि एक्स हा वाय तो एक्स सेंटीमीटर मध्ये कशामध्ये बेटा सेंटीमीटर. स्पीड ऑफ द वेव्ह काय म्हणले स्पीड ऑफ द वेव्ह मोठ्याने बोला फॉर्म्युला ते एफ लॅमडाला घेऊन कुठं जायचं आता ओमेगा अपॉन के कारण की आता 12वी संपत आली आपली ती एफ लॅमडा बचपन था फॉर्म्युला नाही असायला भाग नाही तर कोणते कोणते फॉर्म आहेत वेव्हचे पहिला एफ लॅमडा दुसरा लॅमडा बाय टी तिसरा ओमेगा बाय के अँड द फेज डिफरन्स बोला मोठ्या होतात व्हॉट इज फॉर्म्युला फॉर फेज डिफरन्स बोलना पटापटा के डेल्टा एक्स आणि के कोण असतो है का नहीं दोनों का मतलब एक ही है बिटवीन टू पार्टिकल्स विच आर सेपरेटेड बाय 13 सेंटीमीटर 13 सेंटीमीटर कोण आहे डेल्टा एक्स. चला स्पीड ऑफ द वेव्ह ओमेगा अपॉन के ओमेगा किती आहे 600 पाय बोल पटकन ओमेगा किती आहे बर के एक्स हे काय हा के हा काय रे बेटा के आणि हा काय आहे ओमेगा ओमेगा पण एन के पण है तो अपन वी निकाल सकते हैं आराम से सो वी इज इक्वल टू ओमेगा बटे चला वाइज ओमेगा 600 पाय व्हॉट इज के पाय अपॉन 3 पॉइंट त्या अपॉनचा 3.2 मी काय केला केला वरती हा 3.2 एकदा भाग द्या 6 दुने 12 चला 1 6 18 आणि 1 19 एक डेसिमलच्या ऐवजी आता आपण क्या करेंगे बेटा अच्छा पायला पाय कैंसल 2 झिरोच्या ऐवजी आपण ने लगाया बेटा 1 0 आपण एक काम करूया का त्याला या साईडमध्ये करून घेऊ इकडे पहा 192 95 ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स ओके ओमेगा 600 पाय के एक्स पाय बाय 3.2 बर 6 दुने 12 चल यस मलाच वाटतं क्वेश्चनच्या टायपिंग मध्ये तर प्रॉब्लेम नसेल ना बरं ठीक आहे चला 1 मिनिट असून येत नसो मला एक सांगा 1920 आला परंतु परंतु हा स्पीड आहे कशामध्ये रे बेटा इकडं वाय आणि एक्स सेंटीमीटर मध्ये म्हणजे माझा स्पीड येणार आहे सेंटीमीटर पर सेकंद काय येईल बेटा सगळ्यांना माहिती 1 सेंटीमीटर 10 पॉवर -2 म्हणजे किती होईल 19.2 याचा अर्थ क्वेश्चन मध्ये काहीतरी मिस्टेक आहे आले का सगळ्यांच्या लक्षात मोडील एकाने पण नाही आणलं का सर पटकन पळ मोडू अनेक काय राहू इतके वेळ बसले घुमेवानी या का सांगायचं सरांकडे मोडील आहे ना बघ पटकन चला तोपर्यंत डेल्टा फाय व्हॉट इज डेल्टा फाय के डेल्टा एक्स डायरेक्टली के निघाल का यस डेल्टा फाय इज के हा व्हॉट इज अवर के पाय अपॉन 3.2 पाय अपॉन 3.2 आणि व्हॉट इज डेल्टा एक्स 13 बरं ऑप्शन मध्ये काय विषय सगळा मीटर याचा युनिट सो 13चं काय करू बेटा आपण 10 ची पॉवर चला 13 एक नाही नाही 3.2 भागत जाए ना ओके ओके एक मिनट दे बेटा बघतो ना बहुत बढ़िया बेटा इतके खतरनाक आहेत आपण याच्यात मिस्टेक असणार नाही तर मग आन्सर मॅच झाला असतं पाय अपॉन 32.5 तो थोड़ा एआई का कमाल करेंगे तो ये रहा हमारा एआई ठीक है तिथं काय पाहिजे होतं बेटा 32.5 जो है हमारा के ठीक है चलो नेक्स्ट ओमेगा अपॉन के 32.5 तो यहाँ थोड़ा सा चेंज करेंगे बेटा
पाय अपॉन 32 पॉईंट. ठीक, पायला पाय काय 6 ने गुणू एकदा, 6 पंचे 30, हा चला 3, 12 आणि 3 15, 1 19. ओके, बर एक डेसिमल पॉइंट आहे तर केला आपण. ठीक है ठीक है, एक 0 लगा देंगे. अरे नीट आहे का, 325 ला 6 ने गुणलं 1950 आणि 2 0 लावायच्या ऐवजी आपण पुढे काय टाकला 1 0. कशामुळं डेसिमल प्लेस मॅनेज्ड. परंतु बालमित्रांनो हे कशात येणार आहे सेंटीमीटर पर सेकंड. कशामध्ये बेटा ते, कारण की कसं होतं सेंटीमीटर म्हणजे 195. 195 इथं पण आहे आणि इथं पण आहे, म्हणजे हे बी पण नाही आणि इतना तो हो गया. अब रही बात फेज डिफरेंस के पाई अपॉन बर के डेल्टा एक्स 13 सेंटीमीटर. मग 13चा अर्थ काय झाला, म्हणजे सेंटीमीटर म्हणजे ते 10⁻². आता भाग जाईल 13 दुने 26 उरले किती बर. पाय बाय 2.5 10⁻². 2.5 म्हणजेच 5/2, 2.5 म्हणजेच 5/2. तो आपण लिख सकते बेटा 5/5. 10ची पॉवर नाही, ऑप्शन तर बरोबर आहे पण रेडियन मध्ये आहे, मग त्याला सेंटीमीटर मध्येच ठेवून केलं. लक्षात आलं की सगळ्यांना? अरे समजतंय का सर्वांना? छाप लो. तो बस इसको 13 ही करेंगे बेटा, नो एनी इशू. ओके, writing over. Particle is performing SHM if at any moment displacement of the particle from mean position is half the amplitude, the ratio of potential to the kinetic. It's very basic question. Displacement काय म्हणले आपल्याला, हाफ द amplitude. आणि कोणाचा रेशो काढा, हा बोला पटकन. व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी, व्हॉट इज फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी. चला नेक्स्ट. 1/2 k got cancel out. This is equal to what is our x, a/2. मग स्क्वेअर किती झाला डिवाइडेड बाय a चा स्क्वेअर मायनस दिस इज अपॉन 3. फायनली आन्सर इज, चला लिहा पटकन. डन. Block of the mass m is attached with the spring of the natural length L and force constant K. Now the system is rotated with the constant angular velocity omega on the horizontal plane. बर, the tension in the spring काढा. आता तो जो ब्लॉक आहे स्प्रिंगला अटॅच केला, तिची लेंथ L आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेन म्हणतायत. ठीक आहे, ब्लॉक इज अटॅच्ड. आता ही जी स्प्रिंग आहे बेटा,
तिची लेंथ याला ठीक आहे स्प्रिंग घेऊ काय अडचण नाही आपण देर इज नो इश्यू. ह्या स्प्रिंगला हे बघ इथं एक ब्लॉक अटॅच्ड आहे ठीक आहे. ब्लॉक ऑफ द मास कॅपिटल एम. चला हा कॅपिटल एमचा ब्लॉक अटॅच केला. स्प्रिंगची जी नॅचरल लेंथ आहे ती एल आहे ओके. स्प्रिंगची लेंथ एल अँड द फोर्स कॉन्स्टंट के. ठीक आहे ह्या स्प्रिंगचा जो फोर्स कॉन्स्टंट आहे बेटा के विथ द अँगल हॉरिझॉन्टल प्लेन. ठीक आहे आडव्या प्लेन मध्ये ती फिरायला लागली. अरे इज दॅट ओके. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये रोटेट व्हायला लागली सिस्टीम. टेन्शन इन द स्प्रिंग काढा. ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन काढा. कसं करणार आपण ऑप्शन्स मध्ये पहा. ऑप्शन्स पाहणं गरजेचं आपल्याला. यम ओमेगा एल के पहा. यम इज द मास ऑफ द ब्लॉक. ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. याचा अर्थ ऑब्विसली बेटा सर्क्युलर मोशन कधी पॉसिबल असते सेंट्रिपेटल फोर्स असताना. किंवा आपण काय म्हणूया बेटा ह्या केसमध्ये जो सेंट्रीफ्युगल आहे तो बॅलन्स झाला कसा पहा बरं. त्याला आपण एफ सी एफ म्हणू. सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स बॅलन्स कसा झाला बेटा रिस्टोरिंग फोर्स इन द स्प्रिंग. बरोबर आहे का नाही पटकन सांगा मला. स्प्रिंग मधला जो रिस्टोरिंग फोर्स त्याला बॅलन्स कॉमन सेन्स राहो. स्प्रिंग लटकवली वेटला कोणी बॅलन्स केलं रिस्टोरिंग फोर्स. बरोबर आहे. साधा एका दुरीला आता हा जो पकडलाय मी याच्या वेटला कोणी बॅलन्स केलं माझ्या हातातलं टेन्शन नाही. बरोबर नाही. गोल गोल फिरतोय म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स असला पाहिजे. सेंट्रिपेटलच्या ऐवजी मला काय आवडतं किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या बुकमध्ये फक्त हे दाखवलं नसतं पण हे बघायला बरोबर वाटतं. सेंट्रीफ्युगल कोणी बॅलन्स केला तो आतला सेंट्रिपेटल कोणी दिला रिस्टोरिंग फोर्स इन द स्प्रिंग. ठीक आता मला सांगा बालमित्रांनो एफ आर इज एफ सी एफ एवढं तर माझ्या लक्षात आलं. ठीक आहे सर. जेव्हा अशा टाईपचे ऑप्शन्स आहेत तर आपल्याला के एम ओमेगा एल हे बघ हे सगळे पिक्चर मध्ये आले पाहिजे. इज दॅट ओके. मल्टीटास्किंग चालू असतं आपलं पहा लक्ष द्या. एफ आर इज एफ सी एफ पिक्चर मध्ये कोण कोण आलं पाहिजे बेटा यम ओमेगा एल के ये सब आना जरूरी है. इज दॅट ओके. ठीक आता बाल मित्रांनो एफ रिस्टोरिंग के एक्स है. कम ऑन एफ रिस्टोरिंग काय बेटा के एक्स. सो बाल मित्रांनो एफ रिस्टोरिंग के आता तो जो खींचाव है यस बहुत बढ़िया क्वेश्चन सर. एक्स पिक्चर में आएगा कि नहीं आएगा वी हैव अ बिग क्वेश्चन. आणि इथं तर काही एक्स दिसना पण के आहे नवरा आहे बायको नाही असं होऊ शकत नाही. नाही समजे. अरे एफ रिस्टोरिंगचा फॉर्म्युलाच काय बेटा रिस्टोरिंग नवरा बायकोची जोडी आहे. एकट्यानं वर दिवस लग्न आजपर्यंत झालं नाही. नाही समजे. अरे के एक्स पिक्चर में आना जरूरी है सर. के है तो एक्स तो आना जरूरी है. अरे ती जेव्हा फिरणार आहे नीट इमॅजिन करा ना मला सांगा ना. एक साधा एक्झाम्पल घ्या बरं तुम्ही. एक स्प्रिंग घ्या त्याला मास लटकवा राईट आणि तुम्ही त्याला गोल गोल फिरवायला लागले. बरोबर आहे. मला सांगा ती गोल तर फिरतीये येस सर परंतु ती स्प्रिंग त्या मासमुळं खींचाव होगा कि नहीं होगा. होगा सर. तो एक्स पिक्चर में आएगा कि नहीं आएगा. एक्स पिक्चर में आना जरूरी है. म्हणजे बालमित्रांनी लॉजिक काय माहिती का तिची नॅचरल लेंथ यल आहे लेकिन जब वो खींचेगी तो यल प्लस एक्स बनेगी. क्या बनेगी बेटा यल प्लस एक्स. कालक नहीं होगा कालक. सो यल प्लस एक्स का जुगाड़ होना जरूरी है. तो अपन इसमें क्या जोड़ देंगे बेटा एक्स. कालक नहीं कालक. तो वो पिक्चर में आना जरूरी है. चला एफ रिस्टोरिंग के एक्स है तो अपन लगा देंगे बेटा के एक्स. ठीक है. सेंट्रीफ्युगल फोर्स एम व्ही स्क्वेअर बाय आर किंवा आपण त्याला काय लिहितो बेटा पटपट बोला. काय गोम्याने बघू राहिले राव पोरं. अरे चॅप्टर झालाय पहिला आपला. एम व्ही स्क्वेअर बाय आर किंवा एम आर का ओमेगा घेतला कारण की ते काय बोलले आपल्याला फिरता येते विथ ओमेगा स्पीड. अरे बरोबर नाही. एंगुलर वेलोसिटी हैज बीन प्रोवाइडेड ओमेगा. ओके सर. तो अपन लिखेंगे बेटा यम यम कैपिटल यम रेडियस आर काय झाली रे बेटा यल प्लस एक्स ओमेगा स्क्वेअर. ठीक. बर आता ऑप्शन्स कडे मॅच करायचे आपल्याला बालमित्रांनो. जर नुसता यल घेतला असता तर यम यल ओमेगा स्क्वेअर आला असता. जर आपण नुसती लेंथ यल घेतली असती यम आर म्हणजे काय यल ओमेगाचा स्क्वेअर
टेन्शन इन द स्प्रिंग काढा. स्प्रिंग मध्ये जे काही टेन्शन आहे, ऑब्वियस चीज है बेटा, दैट इज नथिंग बट रिस्टोरिंग फोर्स. क्या ये बात सही है? क्या ये बात सही है? समझे की नाही समझे? अरे तुम्हाला जुगाड कळतं काय कळतंय? अरे तुमच्या आधी मी पण परीक्षेला बसलो, तुम्ही बसले, बात वही आहे. तो एक्स ला घ्यायचं का नाही घ्यायचं मला सांगा ना. हे जर आलं तर मला सांगा एम एल ओमेगा स्क्वेअर असा आन्सर आहे का? नाहीये. काय झालं? मी काय म्हणतो लक्षात आलं का? एल प्लस एक्स घ्यावं लागेल मला, ठीक आहे ना, कारण की यम जर आपण नुसती एल घेतली, ही रेडियस एल घेतली, तर आता उत्तर तर काय ये ना. म्हणून मी मागाशीच म्हणतो तो की एक्स तो पिक्चर में लाना जरूरी है चाहे कुछ भी हो. तो बेटा ठीक आहे, एल प्लस एक्स एम आर ओमेगा स्क्वेअर. चला हे एक आलं. बर, आता याला सोडू आपण, याला सोडू आपण. यम यल ओमेगाचा स्क्वेअर आणि यम ओमेगा स्क्वेअर एक्सचा गुणलं तर यम एक्स ओमेगा स्क्वेअर किंवा यम ओमेगा स्क्वेअर एक्स एकच आहे. हा यम एक्स ओमेगा स्क्वेअर. हे कोण आहे रे बेटा इकडं? के एक्स. चला आपण तो एक्स काढून घेऊ. बालमित्रांनो एक्स कॉमन घेतला तर आतमध्ये के मायनस यम ओमेगा स्क्वेअर. पलीकडे कोण उरला रे बेटा? यम एल ओमेगा स्क्वेअर. तो पहले तो एक्स हटाइए विच विल बी यम यल ओमेगा स्क्वेअर आणि के. चला जुगाड़ करके अपन ने क्या निकाला बेटा? एक्स. रिस्टोरिंग म्हणजे के एक्स. तो अब जुगाड़ जमेगा बेटा. यम के यल ओमेगा स्क्वेअर. जमलं की नाही? हे बघ ना, हे बघ, टेन्शन इज व्हॉट? एफ रिस्टोरिंग इज व्हॉट? के एक्स. आणि आता याला के ने गुणा. पहा बरं, यम यल ओमेगा स्क्वेअर है ना, अपॉन हा एक्स आहे, ठीक आहे ठीक आहे, अपॉन के मायनस यम ओमेगा स्क्वेअर. फक्त कशाने गुणलं बेटा आपण? के. सो पहा बरं, यम एल ओमेगा स्क्वेअर के, यम यल ओमेगा स्क्वेअर के आणि खाली मायनस यम, नाही हा पण नाही, यम यल ओमेगा स्क्वेअर के. जमलं. भारी क्वेश्चन होता हा. कळलं की नाही कळलं? सो हा 100% क्वेश्चन कोणत्या लेवलचा आहे बेटा? नॉट JEE बट नॉट ऑलवेज JEE बट JEE आणि नीटचे क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. इफ यू सी हे तुम्हाला त्यातला सापडेल. कळतंय सगळ्यांना? चला किती क्वेश्चन्स बाकी आहे बेटा? 2-3 क्वेश्चन बाकी आहे. चला घरी कराल का आता हे? हा का सोडून देऊ?